नमस्कार मंडळी. तर काय होतं, आठवड्याचा शेवटचा दिवस आला की कुणाच्या ना कुणाच्या घरी इडली, डोसा, उत्तप्पम हे बनतातच. पण जर तुमच्याकडनं पीठ भिजवायचं राहिलं असेल किंवा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला एक मोठी वाटी रवा घ्यायचा आहे. बारीक घ्या, मोठा घ्या, कोणताही चालेल. आता त्यामध्ये घालायचं आहे एक वाटी दही. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकून एक पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. पातळ म्हणजे अगदीच पातळ करायचं नाही, म्हणजे सगळं जे रवा आहे तो व्यवस्थित भिजला जावा इथपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, लागेल तसं पाणी टाकून. तर इथे आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता साधारण 10 मिनिटासाठी ना आपल्याला याला झाकून एका साईडला ठेवून देऊया, जोपर्यंत ते चांगलं भिजलं जाईल आणि आणखीन पाणी अब्झॉर्ब करून घेईल. तोपर्यंत आपल्याकडे असलेले व्हेजीज आपण कट करून घ्यायचे आहेत. आता मंडळी, या बॅटरपासून ना तुम्ही इडली बनवू शकता, डोसा बनवू शकता किंवा उत्तप्पमसुद्धा बनवू शकता. एकदम जाळीदार आणि सॉफ्ट होतो. तर इथे बघू शकता, गाजर, टोमॅटो, कांदा आणि मिरची, कोथिंबीर मी एकदाच चॉपरमध्ये कट करून घेते. एकदम बारीक लागतं आणि त्यामुळे मग ते टाकल्यावर मुलंसुद्धा खातात. जर मोठं मोठं कट करून टाकलं की मग ते काढून टाकायला त्यांना चान्स मिळतो. सो आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. पीठ चांगलं भिजलेलं आहे, बघू शकता. यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ. साधारण 1 चमचा मीठ यासाठी लागेल. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणखीन थोडंसं पाणी यामध्ये बसेल, परंतु आपल्याला याला पहिलं मिक्सर जारमधून काढून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटे फिरवून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकून आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. बनवायला सोपी आहे रेसिपी, झटपट होते 10 मिनिटात. जर मुलं हट्ट करत असतील तो नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याला आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात. एकदम मस्त असं बॅटर आपलं हे बनवून तयार झालेलं आहे. बबल्स येत आहेत. सो आता त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला खायचा सोडा, बेकिंग सोडा आपण त्यामध्ये टाकून घेतोय. अर्धा चमचा घ्या आणि एकदम चांगल्या प्रकारे एका रोटेशनमध्ये 1-2 मिनिटे चांगलं फिरवून घ्या, जेणेकरून काय होईल की जो सोडा आहे तो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल आणि दही टाकल्यामुळे एक चांगला जाळीदारपणा आपल्या इडलीला किंवा डोश्याला येऊन जाईल. तव्यावर थोडंसं तेल आपण ग्रीस करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता केलेलं बॅटर टाकून घेऊयात. थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आता बॅटर जेवढं ओलं आहे ना, तेव्हाच आपल्याला त्यामध्ये व्हेजीज टाकून घ्यायच्यात, वरून टाकून घ्यायच्या, जेणेकरून काय होतं की त्या चांगल्या प्रकारे त्या पिठामध्ये बसल्या जातात किंवा पलटताना त्या पडत नाहीत आणि एकदम चांगल्या प्रकारे त्या पिठामध्ये बसल्या जातात. सो येथे आपण सगळ्या व्हेजीज चांगल्या प्रकारे त्यावर टाकून घ्यायच्या आहेत. आणि थोडंसं लाल तिखट मी त्यावरून टाकते आहे, कारण लहान मुलांसाठी सुद्धा बनवते, त्यामुळं मग मी बॅटरमध्ये जास्त तिखट घातलेलं नाही, व्हेजीजमध्ये मिरच्या जास्त घातलेल्या नाहीत, त्यामुळे मी वरून थोडंसं टाकून घेतले. आणि तेल सोडून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही त्यावर झाकू शकता किंवा नाही झाकले तरी चालेल. बघू शकता, एकदम जाळीदार असा आपला हा उत्तप्पम बनवून तयार झालेला आहे. एकदम जाळ्या जाळ्या तयार झालेल्या आहेत. आता याला पलटून घेऊयात. हे बघू शकता, खालच्या बाजूनी सुद्धा किती छान असा आपला हा उत्तप्पम भाजलेला आहे. दोन्ही बाजूनी भाजून घेऊयात आणि त्याला गरमागरम चटणीसोबत किंवा सांबारसोबत तुम्ही सर्व करू शकता. एकदम जाळीदार असा हा आपला उत्तप्पम बनून तयार झालेला आहे. सो मंडळी, कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट करा आणि प्लीज 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 चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आस्वाद घ्या गरमागरम उत्तप्पमचा. नक्की ट्राय करून बघा. इडली, डोसा किंवा उत्तप्पम एकदम चांगल्या प्रकारे होतो. झटपट होणारी रेसिपी आहे. बाय बाय.